तर पुढची बातमी बघूयात। कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन होणार आहे। अभिजित दिपके आज आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। दुपारी 4:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल। पुणे विद्यापीठाकडून मोर्चाला परवानगी मिळाली आहे। आज सकाळी 9 वाजता अभिजित दिपकेची पत्रकार परिषद होणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यामध्ये शांततेत आंदोलन करणार असल्याचं दिपकेंनी सांगितलंय। विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। लाखो करोडो स्टुडंटचं आयुष्य जे आहे ते त्याच्यावर मोठा क्वेश्चन मार्क आहे। मला असं वाटतं जर ते रशिया युक्रेनचं वॉर थांबवू शकतात तर राजीनामा तर घेऊ शकतात। प्लीज जाणार आहे। आज त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे। आम्ही आता परत सांगतोय 20 तारखेला दिल्लीत होणार आहे। आधी त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं। मात्र आता देशव्यापी आंदोलनाची सुरुवात जी आहे ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून होते आणि आज कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन जे आहे ते पार पडतंय। दुपारी 4:30 वाजता याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि आंदोलनामध्ये अभिजित दिपके जो आहे तो सुद्धा सहभागी होणार आहे। सोनम वांगचुक जो आहे तो सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होईल अशा पद्धतीची माहिती दिली जाते। सुरुवातीला ज्यावेळेस कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली त्यावेळेस कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला परवानगी दिली जाईल का हा खरं तर प्रश्न उपस्थित झालेला होता। मात्र काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं बैठक घेत विना अटीसह परवानगी जी आहे ती दिलेली आहे। मात्र आयोजकांना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी मात्र घ्यावी लागणार आहे। त्या आंदोलनामध्ये किती विद्यार्थी सहभागी होतात त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टीला पुण्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी।